हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर मैत्रिणींनो, गेल्या 4 दिवसांपासून तुमच्यासोबत मी एकही व्हिडिओ शेअर करू शकले नाही, कारण मी माझ्या ऑफिसच्या कामांमध्ये खूप जास्त बिझी होते। वर्कलोड खूप जास्त माझा वाढलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ माझे शेअर करू शकले नाही। तर त्यासाठीच मी आज वेळात वेळ काढून तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत आहे, कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मला कमेंट्स आलेल्या होत्या की ताई तू कुठे आहेस आणि तू आमच्यासोबत अमावस्येचे काही उपाय वगैरे शेअर केले नाही, तर प्लीज आमच्यासोबत ते शेअर कर। आता तुम्हाला कारण कळलंच असेल, तर आज मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेअर करत आहे आणि आय होप जर मी 1-2 व्हिडिओ जर तुमच्यासोबत मी शेअर करू शकले तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेन। तर पहा, उद्या आहे 13 डिसेंबर। तर 13 डिसेंबर म्हणजे उद्या मंगळवारी आलेली आहे या महिन्यातली म्हणजे या वर्षातली कार्तिक अमावस्या। आता ही जी अमावस्या आहे तर ती सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते, कारण अमावस्या ही कार्तिक महिन्यामध्ये येते आणि कार्तिक महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि खूप शुभ असतो, कारण या कार्तिक महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी ही अतिशय महत्त्वाची असते। कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णू हे योग निद्रेमधून बाहेर येतात आणि म्हणूनच हा महिना खूप महत्त्वाचा असा मानला जातो। तसेच या कार्तिक अमावस्या जी आहे तर ती वर्षातली शेवटची अमावस्या सुद्धा आहे आणि म्हणूनच ही अमावस्या महत्त्वाची मानली जाते। तर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे। तसेच आपल्याला होईल तेवढा दान सुद्धा करायचा आहे, गरजू व्यक्तींना आपण दान करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद त्यामुळे आपल्याला प्राप्त होत असतो, आपल्या पितरांचा आशीर्वाद त्यामुळे आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणूनच आपल्याला दान सुद्धा करायचं आहे। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते, त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाचा आपल्या मुलांसाठी एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे। तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे। तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे। मुलांसाठी आपल्याला कापरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे, त्यामुळे आपल्या मुलांच्या सर्व अडचणी संकट विघ्न जे काही आहे तर ते दूर होतील। त्याचप्रमाणे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करायचा आहे। मुलं मुली सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। प्रत्येक आई वडील आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी भरपूर कष्ट मेहनत करत असतात, पण कधी कधी आई वडिलांचे प्रयत्न करून सुद्धा किंवा मुलांनी प्रयत्न करून सुद्धा मुलांची प्रगती होत नाही। जसं की लहान मुलं असतात ती वारंवार चिडचिड करतात, कारण नसताना ती रडू लागतात, हट्टीपणा करतात आणि सांगितलेलं ऐकत नाहीत। मोठ्याने कितीही जरी सांगितलं तरी सुद्धा ते ऐकत नाही। त्याचप्रमाणे मोठी मुलं जी असतात, जी शाळा कॉलेजमध्ये जाणारी असतात, नोकरी करणारी असतात, व्यवसाय करणारी असतात, पण हवी तशी त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती होत नाही, हवं तसं सक्सेस त्यांना त्यांच्या फील्डमध्ये मिळत नाही। एखादा मुलगा असेल मुलगी असेल तुमची आणि ते भरपूर हुशार असतात, टॅलेंटेड असतात, भरपूर ते त्यासाठी ट्राय करत असतात, प्रयत्न करत असतात, अभ्यास करून सुद्धा त्यांची म्हणावी तशी प्रगती होत नाही। नोकरी प्राप्ती जर त्यांना मिळत नसेल किंवा त्यांनी भरपूर चांगल्या हायली क्वालिफाईड डिग्रीज घेतलेल्या असतील, पण हवी तशी त्यांना जर नोकरी मिळत नसेल, जॉब मिळत नसेल किंवा ज्या ठिकाणी ते जॉब करत आहे तिथे त्यांना प्रमोशन मिळत नसेल, एखादा छोटासा व्यवसाय जर ते करत असतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांची प्रगती होत नसेल किंवा बघा, अशा वेळेला मुलं जी आहेत तर ती भरपूर प्रयत्न करत असतात आणि भरपूर ते ट्राय करत असतात, पण मुलांना यश मिळत नाही। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावे यासाठी आणि त्यासोबतच मुलांना त्यांच्या नशिबाची साथ मिळायला हवी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर पहा, हा उपाय केल्यामुळे नशीब जे आहे तर ते आपल्याला आपल्या प्रयत्नांसोबत साथ देत असतं आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर अमावस्याचा हा जो दिवस आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आपल्या मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे।
आता हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम. प्रत्येक माझ्या या व्हिडिओमध्ये जेव्हा जेव्हा मी कापुरासोबतचे जे काही उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते तेव्हा तेव्हा मी तुम्हाला भीमसेनी कापराचं महत्त्व सांगत असते आणि त्यामुळे तुम्ही भीमसेनी कापूर आवर्जून घ्या. नसेल तर मग तुम्ही जो कोणता कापूर वापरता तो घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कापराच्या 3 वड्या घ्यायच्या आहेत, एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळामध्ये पाणी असायला हवं असा पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मुलांना एका जागेवरती बसवायचं आहे. मुलांची जी दिशा असेल तर कोणत्याही दिशेला तुम्ही बसवू शकता. फक्त त्यांचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला यायला नको अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि यमाचं आपण कधीही पूजा करत नाही आणि म्हणूनच त्यांचं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला असलं तरीही चालेल. तर अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे. बसवल्यानंतर तुम्ही खाली बसू नका, आसन द्या, आसनावरती बसवा. तर अशा पद्धतीने आसन द्या किंवा पाटावरती बसवलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. तर तुम्हाला फक्त डायरेक्ट जमिनीवरती तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं नाहीये, कारण आपण जो काही उपाय करू तर तो धरणी मातेला समर्पित होत असतो. म्हणून मुलांना कशावरती तरी बसवा, आसनावरती बसवा, पाटावरती बसवलं तरीही चालेल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नारळावरती त्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जी शेंडी असते नारळाची तर ती मुलांच्या बाजूला करायची आहे. मग कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरनं 3 वेळेला ओवाळून घ्यायचा आहे. अगदी तुमच्या मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला गोलाकार 3 वेळेला ओवाळून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्ही 1 नारळ वापरला तरीही चालेल किंवा 2 वेगवेगळे नारळ घेतले तरी सुद्धा चालतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला या अमावस्येला म्हणजे उद्याच्या अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नारळाच्या वरती ज्या आपण कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत तर त्या संपूर्ण जळून गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो नारळ घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये जाऊन तुम्हाला विसर्जित करायचं आहे. आता जर वाहत्या पाण्यामध्ये जाऊन विसर्जित करणं तुम्हाला शक्य नाही झालं तर मग काय करायचं आहे, तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा निर्माल्यात टाकू शकता. फक्त तुम्ही अशा ठिकाणी फेकू नका जिथे कोणत्याही व्यक्तीचा पाय लागणार नाही, हात लागणार नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही त्याला फेकू शकता किंवा दुसऱ्यावर त्याचा कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. किंवा तुम्ही अगदी डस्टबिन मध्ये टाकला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे, कारण या नारळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता समाविष्ट झालेली असते आणि हे नारळामधलं जे पाणी आहे तर ते मुलांची नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं आणि म्हणून तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर आपल्या मुलांसाठी खूप अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. तुम्ही हा उपाय जर केला तर आपल्या मुलांच्या सर्व अडचणी, दोष सर्व काही दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल. तुम्हाला जर सूतक असेल तर तुम्ही सूतकामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता. आईला जर मासिक धर्म असेल तर आई सुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक अतिशय प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी नक्की करून पहा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.